आयुर्वेदातील पंचकर्माबद्दल बऱ्याच जणांना माहीत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये पंचकर्म म्हणजे नेमकं काय असते, तसेच पंचकर्म नेमके कधी करावे, कुणाचे करावे आणि का करावे, या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आयुर्वेदातील सिद्धांत रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कसे अवलंबावे, तसेच आरोग्याविषयी काही सल्ले सांगत असते आणि काही व्याधींबद्दल आयुर्वेदिक आणि घरच्या घरी करण्याजोगे काही उपचार त्याच्याबद्दल मी माहिती सांगत असते. तर माझ्या चॅनलचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष असतात आणि हे तिन्ही दोष समावस्थेत असणं आवश्यक असतं. तर यांची समावस्था म्हणजे आपली आ आरोग्याचीच एक गुरुकिल्लीच समजा. आणि जर यातला कुठलाही दोष जर वाढला, तर त्यामुळे व्याधी उत्पन्न होतो. म्हणून आपण हे 3 दोष समावस्थेत ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या या सर्वांचं पालन करण्यास सांगितलं आहे. परंतु माणूस सगळ्या गोष्टींचं पालन करू शकत नाही आणि त्याच्या काही चुकींमुळे, त्याच्या प्रज्ञापराधामुळे एखादा दोष वाढतो आणि काही दोष असे असतात, की ते ऋतूमुळेच वातावरणातील बदलामुळेच आपोआपच वाढतात. तर ह्या दोषांचं एकदाच आपण बाहेर काढणं, शरीराच्या बाहेर हे दोष काढणं, यालाच आयुर्वेदामध्ये पंचकर्म, डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतात. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात, की वमन पंचकर्म नेमकं काय आहे? तर अ, अ, हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये जो वाढलेला कफ असतो, कारण की वातावरणामध्ये थंडी असते, थंड वातावरण असतं. आपलं खाणं-पिणं सुद्धा थोडंसं अ, पचायला जड असलेलं म्हणजे गुरू पदार्थ, तळलेले पदार्थ यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. यामुळे आपल्या शरीरामध्ये कफ साचतो. आणि मग जेव्हा वसंत ऋतू यायला लागतो, त्याच्या सुरुवातीला जसं-जसं ऊन वाढायला लागतं, तसं-तसं आपल्या शरीरातील हा जो कफ असतो, तो वितळायला लागतो आणि त्यामुळे कफाचे व्याधी म्हणजे सर्दी, खोकला यासारखी लक्षणे दिसायला लागतात. म्हणून वसंत ऋतूमध्ये हा जो वाढलेला कफ असतो, हा जो आपल्या शरीरामध्ये साचलेला कफ असतो, तो एकदाच आपल्या शरीराच्या बाहेर पडला, की मग आपल्याला वर्षभर ह्या कफाचा त्रास होत नाही. तर हा कफ बाहेर काढण्यासाठी काही औषधी दिल्या जातात आणि त्या औषधींमुळे जो वाढलेला कफ आहे तो उलटीच्या मार्गाने बाहेर पडला जातो. तर यालाच आयुर्वेदामध्ये वमन पंचकर्म असं म्हणतात. तर कुठलंही पंचकर्म करतांनी त्याचं पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म असे 3 प्रकार असतात. तर पूर्वकर्मामध्ये स्नेहपान असतं. स्नेहपान म्हणजे काही विशिष्ट मात्रेमध्ये आणि जर एखादा व्यक्ती आजारी असेल, त्याला कुठला विकार असेल, तर त्या विकारानुसार त्याला औषधींनी सिद्ध केलेलं तूप दिलं जातं. म्हणजे व्यक्तीचं जे वय, बल आणि त्याची जी पचनशक्ती आहे, या सर्वांचा एक विचार करून हे तूप दिलं जातं. तर तूप दिल्यानंतर जसं की ते पचलं त्याच्यानुसार अ, 5 ते 7 दिवसपर्यंत तूप पिलं जातं. मुख्य कर्म आहे, जे प्रधान कर्म आहे, त्या वमन कर्मामध्ये काही औषधींचा काढा दिला जातो, काही औषधींचं चाटण दिलं जातं किंवा उसाचा रस यासारखे पदार्थ किंवा दूध यासारखे पदार्थ दिले जातात, जेणेकरून बाकीचे जे औषधी आहेत, त्या औषधींच्या मार्गाने आणि ह्या काढा किंवा उसाच्या रसच्या माध्यमाने जो आपल्या शरीरामध्ये साचलेला कफ आहे, तो एकदाच उलटीच्या मार्गाने बाहेर टाकला जातो. त्याच्यानंतर जो आपला आहार असतो, त्याचं पथ्याचं पालन करणं सुद्धा तेवढ्याच गरजेचं असतं. यालाच संसर्जन क्रम असं म्हणतात. तर यामध्ये किमान 5 ते 7 दिवस
एक ठराविक डाएट प्लॅन दिला जातो. आता आपण बघूयात, की बस्ती पंचकर्म. तर हे जे बस्ती पंचकर्म आहे, ते आपल्या शरीरामध्ये अ, जो वातदोष आहे, तो बाहेर काढण्यासाठी बस्ती पंचकर्म केला जातो. तर ह्या बस्तीमध्ये म्हणजे एक प्रकारचा इनेमा दिला जातो. परंतु जो नॉर्मली इनेमा दिला जातो, तो सोप वॉटरचा असतो. परंतु आयुर्वेदिक जो बस्ती असतो, त्यामध्ये औषधी काढे असतात, औषधी तेल असतं. तर ते व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, त्याच्या वयानुसार, बलानुसार या औषधीचा काढा आणि तेल सिलेक्ट केलं जातं. तर बस्ती का द्यावा आणि कधी द्यावा? तर वर्षातून आपण कधी बस्ती घेऊ शकतो? तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा वसंत ऋतूमध्ये आणि ग्रीष्म ऋतूमध्ये जो ऊन असतो, त्या उन्हामुळे वाताचा संचय होतो. आपल्या शरीरातला वात वाढतो कारण की गरमी असते. त्या काळामध्ये उन्हामध्ये जाणं असतं. थोडंसं अग्नीसुद्धा ह्या काळामध्ये कमी असतो आणि त्यानंतर लगेच जो वर्षा ऋतू येतो, तेव्हा वर्षा ऋतूचा जसा पाऊस पडतो, तेव्हा वातावरणामध्ये गारवा तयार होतो आणि तो गारवा म्हणजे त्या थंडीमुळे हा जो वातदोष आपल्या शरीरात साचलेला असतो, तो वाढायला लागतो. तुम्हाला बऱ्याच जणांना अनुभव येत असेल, जसा पावसाळा सुरू होतो, तसं आपल्याला सांधेदुखी, हात-पाय गुडघेदुखी सुरू होते. तर ती ह्या वातामुळेच. तर हा जो वात आहे, तो एकदाच आपल्याला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी ह्या बस्ती पंचकर्माचा उपयोग केला जातो. आता आपण जाणून घेऊयात, की विरेचन पंचकर्म काय आहे? तर हे विरेचन पंचकर्म जे आहे, ते शरीरातील पित्तदोष बाहेर काढण्यासाठी केलं जातं. तर वर्षा ऋतूमध्ये आणि वसंत ऋतूमध्ये जे आपलं खाण्यापिण्यावर व्यवस्थित नियंत्रण नसतं आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं अग्निमांद्य असतं आणि जे पावसाचं पाणी असतं, ते जे आम्लविपाकी असतं, आंबट असतं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्तदोष साचला जातो. तर हा जो पित्तदोष आहे, जसं वर्षा ऋतू संपतो आणि शरद ऋतू सुरू होतो, तर ह्या शरद ऋतूमध्ये सुरुवातीला जी गरमी असते, ऊन लागतं, तर ह्या उन्हामुळे हे जे आपल्या शरीरातलं पित्त आहे, ते एकदम मग बऱ्याच जणांना ह्या ऋतूमध्ये कांजण्या येणं, रॅशेस येणं यासारखे विकार बघायला मिळतात. तर हे त्या वाढलेल्या पित्तामुळेच असतात. तर म्हणून हे पित्त आपल्या शरीराच्या बाहेर काढण्यासाठी अ, विरेचन पंचकर्म आयुर्वेदामध्ये केलं जातं. तर ह्यामध्ये काही कडू औषधींनी सिद्ध केलेल्या औषधी, तूप यासारख्या औषधी वापरून अ, ते औषधं दिल्यानंतर विरेचन म्हणजे जुलाब होतात. तर ह्या जुलाबाच्या मार्गाने हे वाढलेलं पित्त शरीराच्या बाहेर काढलं जातं. यालाच विरेचन पंचकर्म असं म्हणतात. तर कफासाठी वमन पंचकर्म, वातासाठी बस्ती पंचकर्म आणि पित्तासाठी विरेचन पंचकर्म हे 3 पंचकर्म मुख्य पंचकर्म सांगितले आहेत. त्यानंतर बरेचसे छोटे-छोटे कर्म आहेत. त्याच्यामध्ये नस्य, रक्तमोक्षण यासारखे क्रिया केल्या जातात. त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक